अकोले तालुक्याचे योगदान मी कधीच विसरणार नाही. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे प्रतिपादन. अकोले तालुक्यातील जनतेने माझ्या निवडणुकीत दिलेले योगदान व माझ्यासाठी केलेले मतदान हे मी कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देवठाण येथील सभेत केलं. खासदार वाकचौरे यांनी आज अकोले तालुक्यातील देवठाण व अंबड या दोन गावांचा दौरा केला. देवठाण येथील शनी मंदिर समोर सभा मंडपाच्या कामासाठी 10 लाख रुपये निधी स्थानिक विकास निधीमधून देण्यात आला. या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या प्रसंगी शिर्डी संस्थानचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ, शिवसेनेचे अकोला तालुका प्रमुख सुशांत गजे उपस्थित होते. या भूमिपूजनानंतर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके यांनी सुरू केलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुधीर शेळके यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनपर भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. शनी मंदिराच्या सभामंडप भूमिपूजन प्रसंगी बोलताना खासदार वाकचौरे पुढे म्हणाले की देवठाण गावासाठी मी विविध विकास कामांना भरघोस निधी, ग्रामीण विद्युतीकरण तसेच रस्ते व वन विभागातील कामे आणि मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानासाठी निधी देणार आहे. अशी अनेक कामे प्राधान्याने मार्गी लावीन. देवठाण येथील खंडोबा मंदिर देवस्थान आणि काळकाई माता मंदिर देवस्थान या दोन देवस्थानच्या परिसरांचा विकास करण्यासाठी भरघोस निधी देण्याचा माझा प्रयत्न आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शेळके यांनी तर प्रास्ताविक उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे यांनी केलं. शेवटी राम सहाणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच खेमा पथवे, माजी चेअरमन दिनकर गायकवाड, आनंदा काळे, हरिदास जोरवर, आनंदा गिरे, जालिंदर बोडके, विष्णू शेळके, नाथू पथवे, वामन मेंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते.